आज आहे संडे आणि आज आम्ही निघालो आहोत नवीन प्रवासाला, नवीन भटकंतीच्या दिशेने. आणि आज आम्ही चाललो आहोत कुठे? भिवंडीला. येस, भिवंडीला चाललेलो आहोत. आणि महाराजांचं तिथे एक मंदिर, सुंदर असं मंदिर तिथे केलेलं आहे, तर त्याच्यासाठी ते बघण्यासाठी खास आम्ही तिथे चाललेलो आहोत. सो बघू ही जर्नी कशी असेल. आणि या जर्नीमध्ये तुम्ही देखील आमच्या असेच कनेक्टेड राहा, सगळा प्रवास बघायला. तुम्हाला रस्ते पण वगैरे मी दाखवेलच, ट्राय करेल जास्तीत जास्त रस्ते कव्हर करायचा. सी आता आम्ही कुठे आहोत? मानकोली ब्रिज, राईट? क्रॉस केला मानकोली, क्रॉस केला. आम्ही आता जस्ट मानकोली ब्रिज क्रॉस केलेला आहे. आता पण कुठल्या हायवेला लागणार आहोत का पुढे? माहिती नाही का? नाही माहिती की आम्ही पण फर्स्ट टाइम चाललेलो आहोत या रस्त्याने, तर आम्हाला पण माहित नाही की या रूटला आम्हाला म्हणजे काय काय लागणार आहे आणि कुठल्या रस्त्याने आम्ही एक्झॅक्टली जाणार आहोत. आम्ही मॅप फॉलो करत आहोत आणि तसंच आम्ही चाललेलो आहोत. सो तुम्ही कनेक्टेड राहा, मग तुम्हाला कळेल की आम्ही कसं जात आहोत. मी सगळं तुम्हाला इन डिटेल सांगत राहील. सो स्टे ट्यून गाईज. निघेपर्यंत आम्हाला वाजल्यात 8. सो जे ॲज युजल आहे नेहमीप्रमाणे आमचं लेट झालेला. सो 8 वाजता आम्ही निघालो आहोत आणि आता वाजलेत, किती वाजलेत आता? 8:37. सो ऑलमोस्ट 9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू डेस्टिनेशनला. सो काय नाही, सो कनेक्टेड राहा. बघ ना, थोडासा जसा खडका रस्ता आपल्याला लागला, पण थोडाच होता. लास्ट टाइम आपण शिवनेरीला गेलेलो त्यावेळेला तर लई मोठा रस्ता होता की जो असा हे होता, कच्चा रस्ता होता. आता तरी थोडाच रस्ता लागला ना कम्पेअर टू शिवनेरी पेक्षा. हे पाईप कसले आहेत रे एवढे मोठे मोठे? येणे आहे पाण्याचे पाईप. हा, ह्याच्यातून पाणी. अरे म्हणजे मला पहिला असं मला नाही माहिती होतं ना केवढे मोठे मोठे ते. ह्याच्यातून पाणी पुरवठा होतो का पूर्ण गावाला? सिटीजला पण होतो, गावाला. अच्छा, सिटीजला पण होतो. ओके सर, नोटेड. अगेन आपल्याला एकदम असा खराब रस्ता लागलेला आहे. मला वाटलं थोडाच होता जो की क्रॉस झालेला आहे, पार झालेला आहे, पण पुन्हा एकदा तो थोडासा असा खराब रस्ता लागलेला आहे. आणि तो रस्ता क्रॉस करून आपण पुन्हा नवीन चांगल्या रस्त्याला आलो आहे. गॉड नोज की पुढे पुन्हा खराब रस्ता असू शकतो. बघू. हा तर क्लीन आहे रस्ता, पण छोटा हा रस्ता असं कम्पेअर करायला बघायला गेलो तर तो छोटासा रस्ता वाटतो. तर मंडळी, आम्ही पोहोचलो आहोत मंदिराजवळ. इथे मंदिराच्या बाजूलाच पार्किंग एरिया आहे, तिथे आम्ही गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. मंदिराच्या बाहेरच चप्पल ठेवण्यासाठी स्टँड केलेला आहे. तर मंडळी, आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आणि हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील मराडेपाडा या गावामध्ये लोकेटेड आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकमेव असं छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. इथे आल्यानंतर लांबूनच हे मंदिर आपल्याला एका किल्ल्याप्रमाणे दिसतं. मंदिराच्या आत गेल्यावर आपल्याला महाराजांची 6 फूट अशी सुंदर प्रतिमा बघायला मिळते.
महाराजांचे छान असं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करायला. दर्शन झालेले आहे. आम्ही वे टू होम आहोत. आता घराच्या दिशेने जात आहोत. खूप छान असं दर्शन झालं. खूप मस्त असं मंदिर त्या लोकांनी तिथे बनवलेलं आहे. खूप मोठं केलेलं आहे आणि ते बरंच काही आहे बघण्यासाठी. आणि एवढं काय अवघड आहे? चित्रांकन आय विल ट्राय. आता मी बोलते. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे महाराजांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या काही घटना झाल्यात, त्याचं छान असं सुंदर प्रकारे चित्रांकन केलेलं आहे आणि ते बघायला खूप छान वाटतं. सगळी माहिती इन डिटेलमध्ये तिथे दिलेली आहे. त्यांच्या जन्मापासून ते एंडपर्यंत, इवन संभाजी महाराजांबद्दल पण सगळी काय माहिती तिथे दिलेली आहे. खूप छान वाटेल. तुम्ही देखील नक्की कधीतरी व्हिजिट करा. आत्ता ते नवीन आहे. मी तर म्हणेल जोपर्यंत ट्राय करा की लवकरात लवकर तिथे व्हिजिट करायचं आणि जाऊन यायचं. खूप छान वाटेल तुम्हाला नक्की. आणि आज रविवार असल्यामुळे तिथे गर्दी देखील खूपच होती. बट लकीली आम्ही थोडं लवकर असं नाही म्हणता येणार, 9च्या दरम्यान पोहोचलेलो, त्यामुळे एवढी लाईन नव्हती. बट आम्ही गेल्यानंतर ती लाईन वाढली. असं आमच्याबरोबर नेहमीच होतं. आम्ही जिथे जातो त्याच्यानंतर ती लाईन ऑटोमॅटिक वाढते. सो तर रस्त्याचं इन शॉर्ट तुम्हाला आम्ही डिटेल देऊ शकतो, बिकॉज एवढं काय व्यवस्थित आयडिया नाही आहे आमच्यासाठी. हा नवीन रस्ताच आहे. आम्ही पहिल्यांदाच या रस्त्याने आलोय. हा ना,
रस्ता तसा ठीक आहे, मध्ये मध्ये भरपूर खड्डे आहेत आणि छोटा रस्ता आहे, त्याच्यामुळे गाडी तुम्हाला खूप सावकाश चालवावी लागते. तर असं इकडच्या गव्हर्नमेंटने जरा रस्ता रुंदीकरणाचा केला तर बरं होईल. बस बाकी ठीक आहे. सो अजून एक म्हणायचं म्हणजे तिथे पार्किंग खूप फ्री आहे. सगळे डिटेल मी व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये कव्हर केलेली आहे. पार्किंगचा एरिया वगैरे दाखवलेला आहे, फ्री आहे. अँड सेकंडरी म्हणजे हा व्लॉग मी इथे संपवते आहे. सो हा व्लॉग मी आज इथेच एंड करत आहे. थांबा 2 मिनिट. तर गाईज हा व्लॉग मी इथे संपवत आहे. होप तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग आवडेल आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, महाराजांचं मंदिर देखील कसं वाटलं आणि एनिथिंग एल्स अजून काही तुम्हाला रस्त्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न करेन, ते देखील मला कळवा. तर मंडळी बाय बाय, भेटू लवकरच अशाच एका नवीन ॲडव्हेंचरस भटकंतीच्या प्रवासात आणि नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सो बाय कर. बाय सायोनारा. बाय बाय सायोनारा. सो बाय.